नमस्ते. दिवाळीचा फराळ हा चकलीशिवाय पूर्ण होत नाही, कारण चकली घरात सगळ्यांनाच आवडते. तर अशी खमंग चकली आज आपण बनवणार आहोत. मस्त आतमध्ये पोकळी तयार होते आणि झटपट बनते. ही पूर्ण चकली 1 किलोची आहे आणि कुणीही याला बनवू शकतं, कारण याची तार तुटत नाही. एवढी छान चिवट असते. तुम्ही आरामात तिला रोल करू शकता. चला तर मग सुरू करूया भाजणीची चकली. एका कढईमध्ये 2 कप तांदूळ घ्या. कप नसेल तरी तुम्ही वाटीच्या साहाय्यानेही मोजू शकता. तांदूळ भाजून झाले की हरभरा डाळ 1 वाटी घ्यायची, म्हणजेच 1 कप. तुम्ही वाटी आणि कप दोन्हीचे मेजरमेंट घेतलं तरी पूर्ण भाजणी ही आपली 1 किलोची तयार होते. हरभऱ्याची डाळ भाजून झाली की याच्यामध्ये मुगाची डाळ अर्धी वाटी मिक्स करायची. मुगाची डाळ पण खरपूस भाजून घ्यायची. सगळ्या डाळी पटपट भाजल्या जातात. भाजायचं एवढ्यासाठी की त्या पदार्थाला एक खमंग वास येतो आणि दुसरं म्हणजे त्याच्यातले न्यूट्रिएंट्स इन्हान्स होतात, ज्याने त्यातले सर्व पौष्टिक घटक आपल्याला मिळतात. उडीद डाळ ही पाव कप भाजून घ्यायची. त्याच्यानंतर साबुदाणा घालायचा, तो अर्धी वाटी घेतलेला आहे, म्हणजेच हाफ कप. तोही आपण खरपूस भाजून घ्यायचा. जरासा कोरडा झाला की त्याच्यामध्ये कांदा पोहेचे जे पोहे असतात ते पोहे 1 कप मिक्स करायचे आणि तेही भाजून घ्यायचे. हे सर्व भाजणी तयार झाली. ही भाजणी खरं तर माझ्या ज्या मामी आहेत पाचगणीच्या, त्यांनी मला हे प्रमाण दिलेलं होतं. आपण बऱ्याचदा काय करतो, जुन्या लोकांच्या गोष्टी ऐकत नाही, पण त्या खरंच उपयोगाला येतात. त्यांनी वाटीचं प्रमाण सांगितलं आणि मी ते सगळं मेजरमेंट मशीनवर मोजून पाहिलं तर ती भाजणी बरोबर 1 किलो भरली. तर आज आपण त्यांचीच रेसिपी फॉलो करतोय. आता आपण चकलीसाठी लागणारे मसाले भाजायचे. तर मसाल्यांमध्ये काय लागतं, धने, जिरे आणि ओवा. तर धने 2 चमचे, जिरे 2 चमचे आणि ओवा 1 चमचा भाजून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार धने जिरे वाढवू शकता. आता ही भाजणी थंड होऊ द्यायची आणि गिरणीमधून दळून आणायची. मी जेव्हा ही भाजणी केली तेव्हा त्याचं वजन 960 ग्रॅम भरलं. जर तुम्ही तांदूळ वाटी पूर्ण शिगोशिग भरून घेतली तर बरोबर 1 किलोची भाजणी तयार होते. तर आता हे मी तुम्हाला इथे इन्ग्रेडियंट दाखवले आहेत, जे आता आपण भाजून घेतले. या पद्धतीने चकली बनवली तर ती खूप सुंदर होते. कमी तेल लागतं आणि तेलामध्ये त्याचे तुकडे वगैरे पडत नाहीत. चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा मोहन घालण्यासाठी 1/4 कप तेल गरम करायला ठेवा. लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, एकदम फाईन पेस्ट करा. आता पीठ कढईमध्ये घ्या. त्याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घाला. चवीनुसार मीठ घाला आणि लाल तिखट, जे असं चरचरीत तिखट असेल ते वापरा. 3 चमचे लाल तिखट घाला. कलरची मिरची वापरू नका, नाही तर मग चकलीचा कलर चेंज होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे याच्यामध्ये हळद घालू नका. आता आपण कडलेलं तेलाचं मोहन घालायचं. एकदम कडकडीत मोहन घालून घ्यायचं. हे 30 ml तेल आहे, म्हणजेच 1/4 कप आहे. लगेच तेलात हात घालू नका, नाही तर मग हाताला चटके बसतील. आता जो आपण लसूण बारीक केलेला आहे तो कडेने सोडून द्यायचा आणि थोडा वेळ वाट बघायची. पीठ थोडंसं तेलामध्ये मिक्स झालं की झाऱ्याच्या साहाय्याने एकसारखं करायला सुरुवात करायची आणि तेल थंड झालं की हाताने तुम्ही एकमेकांवर हात घासून छान ह्या पिठाला सर्वत्र तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे मोहन पिठाच्या प्रत्येक कणापर्यंत जाऊन पोहोचेल. आता पहा, जसं जसं तुम्ही चोळून घ्याल पीठ, तसं पिठाचा कलर चेंज होईल. पीठ आता एकसारखं करायचं. आपण भाकरी मळताना कसं उसळणी घालताना मध्ये खड्डा करतो, तसं पिठाच्या मध्ये खड्डा करून घ्यायचं. कडकडीत उकळी आलेलं पाणी, आता हे मी 2.5 कप पाणी घेतलेलं आहे. आपल्याला टोटल 3.5 कप पाणी लागणार आहे. त्यातलं मी 2.5 कप पाणी आत्ता वापरलेलं आहे. तर हे कडक कडक पाणी पिठावर ओतत राहायचं आणि झाऱ्याने पीठ एकसारखं करत राहायचं. याच्यामध्ये हात घालू नका, कडक पाणी असल्यामुळे भाजू शकतं. आता फक्त आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि याला असंच झाकून एक 10 मिनिटं वाफ द्यायची. आपण उकड कसं काढतो त्यातलाच हा प्रकार. आता याला झाकून वाफ दिल्यानंतर पाण्याचा हबका, गरम पाण्याचा हबका त्या पिठाला बसेल आणि आपलं पीठ तयार होईल. तर 10 मिनिटं आपण हे असंच झाकून ठेवूया. 10 मिनिटांनंतर तुम्हाला असं दिसेल की पिठाचा कलर थोडासा बदललेला आहे. आता आपण याला हात लावून बघायचं की आपण सहज हे पीठ मळू शकतो का. तुम्हाला वाटलं की पीठ अजून गरम आहे तर थोडा वेळ अजून एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवू शकता. तर आता हे पीठ बऱ्यापैकी मला कडक लागतंय, तर मी याला पुन्हा झाकून एक 10 मिनिटं ठेवलेलं आहे. 10 मिनिटांनंतर आपण चेक करायचं, म्हणजे टोटल एक 15 ते 20 मिनिटं आपण पीठ झाकून ठेवलं. तर आता पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने थोडंसं दाबून बघायचं, म्हणजे पिठाला थोडी हवा लागेल आणि पीठ कोमट झालं की हाताने मळायला चालू करायचं. पण आता मळताना पाणी कुठलं घ्यायचं,
तर आपण मगाशी 2.5 कप पाणी घातलेलं आहे. आता आपण 1 कप पाणी कोमट करून घ्यायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये हे पीठ मळायचं. मध्ये मध्ये लागेल तसं पाणी घाला आणि हे पीठ असं घट्ट मळून घ्या. बऱ्याचदा तुम्ही तांदूळ कुठला वापरला त्याच्यावर पण डिपेंड राहतं की हे पाणी किती सोक करून घेणार. तर अंदाजे 3.5 कप किंवा त्याच्या थोडंसं आसपास पाणी तुम्हाला लागू शकतं. आता ह्या पाण्यामध्ये मी असा घट्ट गोळा करून घेणार आहे पिठाचा. पीठ घट्ट मळा, त्यामुळे काय होईल, काटे चांगले येतात. खूपही घट्ट नको, पण आता सध्या घट्ट करून ठेवा, कारण आपण चकली बनवेल तसं ते पीठ अजून थोडं सैलसर होईल. तर आता हे पहा, 1 कप मधलं पाणी अगदी थोडंसं राहिलेलं आहे. तर एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते असं नॅपकिननी झाकून ठेवा. आता भाकरी कसं मळतो तसा पिठाचा गोळा घ्या आणि त्याला मळून एकसारखा करा, म्हणजे कुठेही गुठळी किंवा काही राहणार नाही आणि आपल्याला एकसारखी चकली पाडता येईल. आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे चकली बनवली जाते. बाजरीच्या पिठाची, ज्वारीच्या पिठाची, इव्हन गव्हाच्या पिठाची उकड काढून ही चकली बनवतात. मुगाच्या डाळीपासून बनवतात. पण भाजणीची चकली ही भाजणीचीच असते, कारण खाताना भाजणीचा खमंगपणा आपल्याला जाणवतो. आता तुमच्याकडे कुठला शेवगा असेल तो शेवगा घ्या, त्याला आतून तेल लावून घ्या, म्हणजे पीठ चिकटणार नाही. आणि आता याच्यामध्ये दाबून दाबून पीठ भरा. पीठ भरून झाल्यानंतर आपण चकली पाडायला सुरुवात करायची. ही चकली पाडत असताना तुम्हाला असं जाणवेल की कुठेही तुकडे पडत नाहीत, थोडं सुद्धा पीठ वाया जात नाही. जेवढं पीठ घेतलं त्या पिठाच्या संपूर्ण चकल्या एकसारख्या छान पडतात. हे पहा, याची जर तार तुम्ही बघितली तर ती खूप अशी चिवट असते, त्यामुळे जरा सुद्धा तुकडे पडू देत नाही. तुम्ही अगदी कितीही शेवगा वर धरलात तरी सुद्धा आरामात चकली पडते. आणि काटे पण बघा किती सुंदर आलेले आहेत. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये आता चकली पाडू शकता. थोड्याशा टिप्स फॉलो केल्या की चकली सुरेख होते. जसं की याच्यामध्ये हळद घालू नका, पाणी घालताना कडक कडक पाण्यामध्ये पीठ मळा. आता याची तार बघा, मी किती शेवगा उंच धरलेला आहे तरी सुद्धा तार तुटलेली नाही. ती छान होतीये, म्हणजे एखादा लहान मुलगा सुद्धा खाली उभा राहून ते गुंडाळू शकतो. आता कढईमध्ये तेल गरम झालंय का चेक करा. चकली भाजणं ही सुद्धा एक कला आहे, कारण इथे आपल्याला काहीच करावं लागत नाही. चकली स्वतःच आपल्याला सांगते, आता मी तयार आहे, मला पलटी करा. काय होतं, जेव्हा आपण तेलामध्ये चकली सोडतो तेव्हा गॅस थोडासा मोठा ठेवा, मग चकलीला खूप फेस आलेला दिसतो आणि चकली दिसत नाही आपल्याला. एक 2 ते 3 मिनिटं गेल्यानंतर चकली आपोआप वर येते आणि हे जे बुलबुले दिसत आहेत, बुडबुडे आलेले, ते हळूहळू कमी होतात आणि मग आपण चकली पलटी करायची. हे पहा, आता तेल बऱ्यापैकी शांत व्हायला लागलेलं आहे, याचा अर्थ चकली पलटण्यासाठी तयार आहे. चकली तेलात टाकल्यानंतर सतत ढवळायची, हलवायची गरज नसते. तिची ती आपोआप भाजून निघते, तोपर्यंत आपण चकली पाडून घेऊ शकतो. आता पहा, कडक झालेली आहे, त्यामुळे आरामात आपण चकली पलटी करू शकतोय. पलटी केल्यानंतर पण मीडियम गॅसवर शांत तिला भाजू द्यायची. खूप घाई केली तर काय होतं, वरून चकली करपते आणि आतमध्ये कच्ची राहते. किंवा मग सुरुवातीला चकली आपल्याला छान दिसते, कुरकुरीत असते, पण 1-2 तासांनी ती मऊ पडायला लागते. तर असं होणार नसेल तर ह्या तळण्याच्याही टिप्स थोड्याशा लक्षात ठेवा. आता ही चकली तयार झालेली आहे. चकली काढताना सुद्धा बघा, तेल एकदम शांत होतं, चकलीही शांत राहते, म्हणजे मग चकली आपली पूर्ण भाजून तयार आहे. आता ही चकली काढून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण इतर चकल्या भाजून घ्यायच्या. चकली टाकताना जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही ती उलटण्यावर ठेवून सुद्धा हे पहा असं तेलामध्ये सोडू शकता, जेणेकरून तुमची सेफ्टीही जपली जाईल. हा बुडबुडे दिसतात का बघा तुम्हाला. हे जे बुडबुडे आहेत ना, हे थोड्या वेळाने आपोआप जरा कमी 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 व्हायला लागतात आणि मग चकली पलटण्यासाठी तयार होते. या चकलीच्या पिठामध्ये मी चकली मसाला टाकलेला नाही. धने, जिरे, ओवा, तीळ यांनीच याला छान वास आलेला आहे. तीळ पण चकली तळून झाल्यानंतर वर असे मस्त पांढरे पांढरे तीळ दिसतात, त्यामुळे चकली अजून अट्रॅक्टिव्ह होते. तर आता ही अशी आपली चकली पलटी करण्यासाठी तयार आहे. पलटी करून तिला भाजू द्यायचं. चकली सुरुवातीला हाय फ्लेमवर ठेवा आणि टाकून झाल्यानंतर गॅस स्लो करा किंवा थोडासा मीडियम आणि स्लोच्या मध्ये ठेवा, म्हणजे मग चकली छान भाजली जाते.
या पद्धतीने चकली बनवली तर कुठेही चकली तुटत नाही, काही होत नाही. खूप सुंदर चकल्या तयार होतात. बऱ्याचदा आपण बरेच सल्ले ऐकतो आणि मग जेव्हा चकली बनवायला बसतो तेव्हा ती हमखास बिघडते किंवा मग काहीतरी त्याच्यामध्ये चूक होते आणि पीठ खराब होतं. तर हे असं 1 किलोचं प्रमाण तुम्ही आणून दळून करून पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की खरंच ही भाजणी खूप चांगली आहे आणि छान आपल्याला रिझल्ट देते. माझ्या आई जी चकली बनवते ती तांदूळ आणि फुटाण्याची डाळ मिक्स करून बनवते. तर ती चकलीही मी कधीतरी तुम्हाला दाखवेन. ती चकली चवीला छान होते. तर आता आपली ही चकली तयार झालेली आहे. आपण हिला काढून घेऊ शकतो. चकली काढून झाल्यानंतर एका ताटामध्ये ठेवा, म्हणजे जर थोडंफार काही तेल राहिलं असलं तर ते ताटामध्ये नितळून जाईल. शक्यतो तेल राहत नाही कारण चकली कोरडी होते, कमी तेलामध्ये तळली जाते आणि तेलामध्ये पण बघा त्याचे थोडेसुद्धा कण पडत नाहीत. अशा पद्धतीने आपण राहिलेल्या चकल्या तळून घ्यायच्या. दिवाळी फराळमध्ये चकली हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय असतो, सर्वांच्या चवीचा विषय असतो. त्यामुळे अशा पद्धतीने चकली बनवली तर ती खूप सुंदर होते. कमी तेल लागतं, हे पहा तेलकटी होत नाही आणि छान कुरकुरीत होते. बरेच दिवस आहे अशीच चकली राहते. दिसायलाही हे पहा काटे खूप छान आलेले आहेत. तर असा हा दिवाळी फराळाचा पहिला पदार्थ चकली माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. आजची ही चकली पाचगणीच्या मामींसाठी. थँक्यू मामी. रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.